तमाशाच होते बाई, कायले चाली मी कारण मला भल्ला हौस आहे. कायले येतो काय सांगा मी. राजू कुठे गेला? राजू आता मी पुढे गेली आईच्या की आई मलाच बोलीन. मी आता काहीच नाही केलं, तरी बी मला शिव्या देते. काय केलं? हा शिटू, अबे बाबू कोण लढून राहिला? अय रत्ने म्हणा काय तोंडे म्हणा त्या पोराच्या माग का ती काय रायती घालाव का आम्ही? बाई शिटू बाबू कोण लढून राहिला? मला चालू होते सगळं का बाबूरी. काय झालं? तू बाबू कोण लढून राहिला? माहिती तसं टाकलं का? ओले बाबू काय झालं का? बर शिटू तू लक्कल आहे का काही? पोरगा कलडला इकडे गादीवर धरलं दिलं तसं टाकून पडलं गेलं लेकरू तेव्हा नाही पडत. मावशी कुठे गेला राजू? कुठे जा तू? तर लेकराला घे पहिले, तुला सांगलं ना वा. याच्या काय तोडायच्या नांदी नको लागू तू तो लेकरू पाय. नाही तर चल लवकर चल, तुला घरी नेऊन देतो मी तोंडाले काय नको लावू. तुझी सासू काय म्हणेन, तो सासरा काय म्हणेन मला? ते ना भरोशावर तुला ती पाठवलं, तू लेकरू गादीवर टाकून देतो. ती लेकरू कलडलं खाली काही तर. ओले काय झालं बा? काय झालं बाबूले? झोप आली का? भूक लागली का? काय झालं? काय नाही झालं, ते दचकून उठला. तुला अक्कल नाही का? बसली तर ती बॉम्ब पाडत. काय लढून राहिली बा? कोण मेला चाला? सबन जिथे आता लढून राहिली मोठी घेम खडाने लेकराले. हो ना मावशी, अशी काही बोलता. काही बोलता? तुला सांगलं ना तू फक्त तुझी तब्येत आणि लेकराची तब्येत पाय म्हणून खाली आणलं. काय माहिती होती मला माहित होता ती तमाशाशिवाय दुसरं काहीच नाही. जर ती तुझी माय आहे तर तमाशा नाही तर काय होणार आहे? चल बरं, मी त्या पाहुण्याला फोन करतो, तुला रवानगी करून देतो. माहिती तू जाय माय बाई, तू तशी लेकराची येले करशील. तू बस लढत तो एक ते गोतावळा लढते त्याच्यासाठी, पण या नवा जीवाचा काही दोष नाही बिचाराचा. याचे काय येले करून राहिली वा? ओले काय झालं? लोळणे काय झालं बाबूला? काय झालं बा? का बा डचकला का लेकरू? कान फुकले का त्याचे? नाही ते खाल्ला काऊन झाला एवढा खाली? तू माय पा वैखीचीच नाही. कल्ला कोण झाला करता. ये बाबू काय झालं? काहीच नाही झालं काय झालं बा? चल भू चालतं का आपण? भू चल आपण देव बाप्पाचं दर्शन करू. चल आपण जय करू. मावशी राजूला काऊन आवाज दिला इकडे? भेटायला आवाज दिले, मला आवाज नाही गेले. काही मा डोक्या लोक नाही लागत बाई. आपली छाती अशी धडधड उडते. आपल्याला तर काही सुचतच नाही माय बाई. खरं ना माय, कोणतं पाप केलं काय केलं की तुम्ही माय या घरात आली? अवदसा नाही ते कलंक आहे या घराले, दुसरं काहीच नाही. तू मा तोंडाले नको लावू बिचारे. काय नाही तर मी समाजाला तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहील. तो सासून मा भरोशावर मला स्पष्ट सांगलं बाई, तुमच्या भरोशावर मा नाताले पाठवतो. माय ह्या पाय सिटू मी तर पाय लागतो माय बाई. तू चालली जाय बाई तुझ्या घरी. बरं झालं आली मी. लेकरू कोलंडलो असतो, धडकून खाली पडलो असतो. काय घेतलं असतो मग? कोणाचं काय अक्कल आहे का तुला जरशी? नाही ना मावशी, मी त्याच्या जवळ जाऊ नाही तर ते त्याला खाली ठेवलं म्हणून लढून राहिला तो. मग लेकराला घ्यावं पहिले का? काय झालं बाबूले? काय झालं? मग आईनं घेतलं नाही, खालीतून दिलं. गदडी आहे ते, मॅट आहे ते. थांब तिला धनका मारू काय? बाबू लढते का? बाबूला लोळणे. काय झालं रे? काय झालं शिटू? बाबू कोण लढून राहिला? अरे बाबू इतका कोण लढून राहिला? काय झालं तुझ्या बाई? काय झालं रे? तसं दुखते तितके भाऊ काही दुखत असेल तर चला दवाखान्यात चला. का शिटू तू कोण लढून राहिली? अरे बाई बाबूचं दुखत असेल काही नसते लेकरू होते. काय झालं? काय होणार आहे बाबा? राजू घर सोडून गेला डबल. तो म्हणते मी काय करीन माझी वाचू. बाबा येणार नाही असं म्हणून गेला. हो काय झालं? मी म्हटलं वाटते काही. काय झालं तुझ्या काय झालं? हे बाबा शिटूचे बाबा, आता मग तोंड काही उघडू नका. मला काही घेणं देणं नाही. फक्त एवढं करा, आम्हाला गाडी द्या का एसटीत बसून द्या का कायच्यात बसून द्या. फक्त या पोरीले मला हिच्या घरी नेऊन देऊ द्या बापा. हो की मला वरचं एक संकटच चाललं जाईल. नाही तर नसतं माझीवाले मरे लोक सुख नाही राहणार की काय केलं मी. हे मला फक्त एवढं द्या बापा. हो एसटीत बसून द्या आणि या पोरीला हिच्या घरा लोक नेऊन देऊ द्या फक्त. मग काही करा बापा तुम्ही इकडे. ते कैदायशीन काही महापुरीला सुखानं जगू देणार नाही. तिला तिच्या घरी पोस्ट करू द्या मला. म्हणजे माझी जीवात जीव येईन जसा. तुमचं तुम्ही पायात बसा बापा. हो मला काही घेणं देणार नाही. मावशी चुप राह ना. काय म्हटलं तिनं आता? हिनच केलं ना काही? काय झालं आता? राजू कुठे गेला? त्याला पाहतो आता, मायली पाहतो जरा. हे या डोका मायला काय लावलं नाही ना? माझी व्हाय की नाहीये? एकदा मारून टाका ना म्हणा मला. म्हणजे संकट मिटून जाते. बसा म्हणा मग जन्मभर लढाया करत. कुठे गेलं ते? दीडशे आहे ना? उठलं सुटलं की घर सोडून जाते. त्याच्या मायला काय आहे? कुठे येते ते? तिला तर लय अंगात आली तिच्या. लय मात चढला तिने. माप लेकीवर हात उजारते. काय तिला लाज आहे जरशी? वरी बायत पेन तिला लाज नाही वाटत जरशी? हिच्यावर हात उजारला तिने म्हणलं. काही जराशे तुम्ही हे करा म्हटलं जरसं. मापुरील तर काही माय नाही भेटली, तुम्हाला बायको भेटली. तेवढं झालं फक्त तुमचं. मा लेकीला तर काही नाही भेटली, माय नाही भेटली तिने. हितभर होती त्यापासून बी तिचे येले, अजून बी तिचे येलेच आहेत. 2 दिवसासाठी आली फक्त तुमच्या घरी. ती तुम्ही तोंडवर करून फोन केला तिच्या घरच्या लोकांनी म्हणून. मला म्हणतात पिसू नका बापू. हो मला फक्त या पोरीला तिच्या घरी नेऊन देऊ द्या. तिचं लेकरू त्याच्या हवाले करू द्या आणि माझीवाले जीव येऊ द्या जरसा. मग काही करा तिकडे. पहिले गाडी आहे ना, आम्हाला बसून द्या त्या गाडीत. नाही एसटीने चालली जाईल मी आता. मला जाता येते म्हणलं एसटीनं. नाही तर जवायला फोन करतो मी. घ्यायला आलो होतो तुमच्या घरात. नेमणे देणं होईन तर काही अक्षर ठेवत नाही मी या पोरीला. ती बाबा बाबू लोळू नये. मग काय झालं? काय नाही.
भेदारलं माहिती करू हा असे काय तोंडे लोक खरं ना काय कामाचे व हा असे भिकार चोट असले तर पुरले निरा गरीबातले गरीब काहीच नसते लेकाच्या घरी तरी अशा आनंदानं राहतात तिथं धूर निघून राहिला पण काही नाही बरं बाई हा लेकरू भेदारलं मला कल्याण हल्लान तांगडवले निरा मावशी चल घरी चाललो जाऊ हो घरी जाऊ म्हणजे घरीच जा लागते अति का हाय माय चल चल कर त्या पाहुण्याला फोन तो बापाला सापडते की नाही सापडत गाडी तो राजू कुकडे गेला तर जाऊ दे कुकडे कोणाली काही घेणं नाही जा म्हणा बापू तुमचे नशीब तुमच्या संग जगा तुमचे आयुष्य तुम्ही तमाशे करत तू बाई एकदाची घरी जाय माय मला नाही तर ना जन्मभर मा तोंडाला काय लागेल राहील तू सकले करू भेदारलं काही झालं कुठे बसू माय बाई मी अहो माय बाई वो मग लात मात मा कंबळ होय का का होय अहो नी दुकऱ्या चोद्याचे तुले किती खेप सांगू हो का ढोर वयस का हो तू का बहीण आहेस का सात जन्माला मला पापस होतं बिचारी मला सुळू गाऊन राहिली निरा हा मी काही नाही केलं ना बाबा काही नाही केलं अहो माय वो मिली व निघ लवकर तू आता माझ्या घरातून निघ एक सेकंद तू माझ्या नजरेच्या पुढे राहू नको नाही तर विचार कर तुला होती मारून टाकीन मी लवकर निघ म्हणलं तुला आता मी जातो नाही मी कुठे जाऊ माय बाई कसं आहे माणूस उठला की मला कळून देते माय कुणाच्या घरी जाऊ मी माका बापजीत आहे का मायजीती आहे मेले ना बाबा माय बाप आता कुठे जाऊ मी मला माहित नाही कुठलीच आहे उकळीच आहे तर तोंड हारवती की माझ्या तोंडाच्या पुढचं तुला काय करत होती काय करत होती माझ्या पोरीला मारायची काय करत होती तिनं काय केलं तुला सांग हा काय केलं तिनं तुला काय काय थोडं खाल्लं तिनं तुला हा काऊन तू तिच्यावर हे करून राहिली हा 2 दिवसासाठी आली नाही ती वली पाहिजे तू तिच्यावर हात उजारतं तिला मारतं तुला लास्ट शरम आहे जराशी हा बाईच होईस ना कैदायशी तर नाहीस ना बाई असून बाईचं दुःख समजू शकत नाही तुला हा पोरीला काही झालं तर काय तुला चाटू का मी तू लवकरात लवकर निघ म्हणलं म्हणजे निघ नाही तर तू विचार करून ठेव आता फक्त निघ लवकर आता मला लोटी का माणूस कसं आहे पाय मोडले ना मोडले तर ओ माय बाई वो कुठे मग फोन कुठे तो भावाला फोन करतो चल निघ तू एका सेकंदात होती नाही तू विचार करून ठेव फक्त तू चला आता त्या असं पण लिमिट क्रॉस केलेलं आहे तुला काहीच ती राहिलं नाही आता तू एका सेकंदात नजरेच्या पुढून जाय नाही तू बरं वाईट होऊन जाईल काय कुठे फोन कुठे मला तो भावाला फोन लावतो मी हॅलो हा मी म्हणतो तू काय काय करत असेल काय नाही मला काही घेणं नाही 10 मिनिटाच्या आत माघारी हजर होय तो बहिणी घेऊन जाय काय सांगून राहिलो मी मला काढून देता का बापू काय झालं बापू काय झालं तू अति ये त्यातून राजोटा करू नको फुकटच्या तुला सांगून काय राहिलो मी तू अति ये तो बहिणीला घेऊन जाय 10 मिनिटात नाही तर सरळ पोलीस स्टेशन घेऊन भेट मला हिचा आधी अति मुद्दा पाडतो मी जेलात जातो मी चालला जातो मी जगत नाही इले बी मारतो मी बी मारतो सुखान जगू देत नाही तुझी बहीण सत्यानाश केला तिने माझ्या घराचा तू येतं का सांग नाही तर काही तर तू बहिणीच्या अंतसंस्कारवर मला जेलात भेटायली बापू मी काय म्हणतो मी येतो ना बापू मी वावरत आलो जो ते मला काहीच माहित नाही तू येशील तर 10 मिनिटात तू माझ्या घरी दिसला तर तुला तुझी बहीण जिथे दिसेल नाही तर मग पुढचं मला सांगू नको काय मी पाया पडतो तुमच्या मला काढून नका तू घराबाहेर मी जाऊ कुठे भावानं का ठेका घेतला का त्याचा तर संसार आहे त्याले तू बोलशील ना तर तू अतिच खलास झाली म्हणून विचार कर तू दिसू नको माझ्या डोळ्याच्या पुढे निघ लवकर तू निघ म्हटलं तुला तू साबाई इले लवकर माझ्या नजरेच्या बाजूला कर नाही तर आज काहीतरी बरं वाईट होऊन जाईल घ्या माझी घ्या पण मला घराच्या बाहेर कळू नका तुझा बाई कोणता माणूस आहे सांगा आता मी कुठे जाऊ बापजीत आहे का माझी आहे माझ्या भावाच्या घरी कुठे जाऊ मी कोणत्या तोंडाने जाऊ मला चुकलं बाई नाही तर पुरीवर हात नव्हता उचलायला लागत तुझा बाई मी पाया लागून माफी मागतो त्या चिटूची सांगणार या माणसाला समजवून मी कुठे जाऊ कुठे बी जाय मस्त ना बोल नको आमच्या सांग सांगू नको तुला सांगू सारा जग हन्यास आलं बाई हा कोण समजावून सांगलं नाही तुला काय कमी आहे तुला कायची एवढं जायताळा करतो त्या पुरीचं काय खात होती काय आहे तिनं काय घेतलं होतं आलं हा सबन होतं नव्हतं तिच्या हिशाचं बी तुला सुख दिलं तिनं हा चालली काय तू तिचा एक खराब करतं वली बायतीन हँटी तुला लाज नाही वाटली जर तिच्यावर हात उजारताना हा वल्या बायतीन मारतं व कुठे पाप फेडशी नरकाती जागा नाही भेटणार तुले रत्ने विचार कर तुला नरकाती जागा नाही भेटणार रामखोर सुत्राची माय निघ म्हटलं तुला घरातून तू येऊन राहिला का रे तू येऊन राहिला की नाही का सांगले नाही तर मी तुला तो कानावर पाठवली तो खा नाही तर तुला काय करायचं ते पुढे करतो हा येतो तो बहिणी शेवटची साडी घेऊन येतो मला जेलात भेटायला येतो त्याच्याशिवाय आता दुसरं येते काहीच होणार नाही मी तुला रामेश्वर मी तुला स्पष्ट शब्दात सांगून राहिलो 10 मिनिटात हजर होईल इले मा तोंडाच्या पुढे हजर हे मा डोळ्याच्या पुढे दिसली नाही पाहिजे हे माया नजरेच्या पुढे नसली पाहिजे मी तुला शब्दात सांगून राहिलो तुला तो बहिणीचं पॅरिएशन घेऊन जाय बापू मी काय म्हणतो बापू मी येतो तिनं काय केलं काय नाही मी तर येऊन पाहतो बापू फक्त मी ये लोक तुम्ही शांत राहा मी काय म्हणतो राजू कुठे राजूला फोन द्या तो गेला कुठे गेला तो हे दोघे मायला का मला जिवंत जगू देत नाही काही येईल वाटते की हा काही मरती मी मातीत गेलो की मग हे दोघं मायला का सुखानं जगतील ते पोरग तनफन करून चालत जाते हे तुझी बहीण नवरावर नाचते हा त्या मापुरीले हिनं मारलं म्हटलं हा सांग काय दोष आहे रे मापुरीचा काय दोष आहे तिचा हेच पाप आहे ना की हे अवदसा तिच्या नशिबी आली हा एवढंच पाप आहे तिचा हा 2 दिवसासाठी आलती माही पोरगी हा बायकोन तर केलंच नाही तिचं जगाच्या पुढे लाज शर्मीने मान खाई माली गेली या बाईला लाज नाही वाटली हा 2 दिवसासाठी आणलं तिले या बहीण तिला मारलं आता काय राहिलं सांग हा मी तुला शब्द सांगू राहिलो इले मा नजरेच्या पुढून तू घेऊन जाय नाही तर मग म्हणजे चांगलं नाही
मी तुझ्या पाया पडतो. रामेश्वर चांगले गेले समजावून. रामेश्वर मी आता अजिबात काहीच म्हणणार नाही. कोणाला मग चुकलं. रामेश्वर येणार रे तू. बाई तुले मी काय सांगू बिचारे, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस, मी लहान आहो, तरी मी तुला 1000 खेप समजावून सांगतो. तू कोण करतव. अव सगळं चांगलं आहे तो घरी, मला दिसते, तुला कोण नाही दिसत. हा काऊन त्या पोरीच्या बिचारीला हे करतं. अव ती बोली बाईतीन पहिल्यांदा आली तू घरी बिचारी, तू पोरगीच वय होती. तू काऊन कशी आहेस हो तू. हा काय तू मायची शिकवण भुलली का हो सारी. हा एकाच मायची हाव ना आपण, आपल्याला एकच शिकवलं ना मायनं, मग तू इतकी कशी काय वागू शकतो खराब. हा अहो ते बी लेकरूच आहे व कोणाचं न कोणाचं. असे ना पाहिजे होतो तोंडाची इकडे. तू तिला माय नको म्हणू, पण बाई म्हणून तू तिच्या संग वाग एक चांगली. हा हात उजारतं बिचारे तिच्यावर, तिला मारतं बिचारे. हा बोली बाई तीन ती पोरगी. खरंच त्या पाहुण्याचं काय चुकलं आता सांग बरं मला तू आता. हा हा सांग बहिणी अजून सांग. जसे 2-3 ज्ञानाचे डोस पास. मला तर गेल्या गौऱ्या पेंडावर. अरे मुले तर आता असं वाटतं रामेश्वर तू काही बी मग काहीतरी कुठेतरी खोट आहे. हे शक्यच नाही. असं कोणता माणूस वागू शकत नाही ना रे. एवढं नीच माणूस जन्मातच येऊ शकत नाही. हे बाई नाही, हे एखादा राक्षसाचा अवतार आहे. हा मा घरात आला. आमचं काहीतरी 7 पिढीचं पाप म्हणून हे मा घरात आली. एकटं माफ करावं भले. मी आता अजिबात काहीच करणार नाही. तुमची शपथ मी अजिबात कोणाला काही म्हणणार नाही. मला चुकलं का मग कोण ऐकलं नाही. त्या तो संबंध केला म्हणून माझी आलती. तो जीवर आलती काय जीवर आलती होतो. हा खाणं जीवर नाही आलं. मिली कोण नाहीस मग. हा लटका लागत होतो तिकडे जाऊन कुकडे तोंड काय करायला लागत होतो. हा लय जीवर आलती तुला. काय जीवर आली होतो. काय पाहिलं होते पुढच्या बापाचं पुढच्या मायचं काय पाहिलं. एवढं डांगडो करून राहिली. हा अव नशीब मान तुला एवढे साल चांगले सोयरे भेटले, पण तू शर्यत मानतो तुझं काही सुखानं जगू देशील तर त्याचं बी काही ना काही पाप आहे. पुरीचं बी काही ना काही पाप आहे की तू सून म्हणून येऊन राहिली. मी सांगतो त्या पुरीला पहिले फोन करून की सगळ्यात पहिले चाबूक हातात देईन, हिले सोडपून काढ. हे तो सासू त्याच लायकीची आहे. माफ करा, मी कोणाचं काहीच म्हणत नाही. शिटूच्या बद्दल मनात राग नाही ना. ते राग तर मग झालं. तो राजू तिकडे चालला गेला म्हणते मी जीव देतो. मला राग आला म्हणून तो राग शिटूवर निघाला. ते शिटू तर पळेलच आहे ना. तिला का कोणी यान मारा आहे ना. तुला राग, तो पोराचा राग तू तिच्यावर काढतं, तो नवऱ्याचा राग तू तिच्यावर काढतं. हा तो जन्माचं काही अशी तिच्यावर काढतं. हा तिला तर काहीच नाही. हा मावशी बाबा तू येऊ नको शिटू इकडे. जाय बाय बाबूल घेऊन बरं बदर जाय. ते लेकरू भेटे ते शिटू. बाई बाबाला सांग ना बाई मग चुकलं का बाई. बरं दरचा मग पुरीचं तोंड नाव जरी घेशील तोंडावर तर बाई जरी म्हणशील ती देतो. तू लायकी नाही. तू लायकीच नाही व. तू लायकी या घरात राहायचीच नाही. आम्ही चांगलं भेटलो म्हणून तू आतलोक टिकली नाही तर तुले आता दाखव तुम्ही का हाय तुझी लायकी. तर लवकरात लवकर मागरून निघ. तो भाऊ आला तिकडे चालले जाय. मग तोंड दाखवू नको. मेलो म्हणून समज आज मीच काय सांगून राहिलो. आजच मेलो. या जाणे डबल ती वापस. असं नका म्हणू. कशी आहात तुम्ही. मला कोण आहे तुमच्या शिवाय. बस झाले ते नाटक. लवकर निघ नाही तर पाय सत्यानाश करून घेशील स्वतःचा. मला काय त्या पोराचं लग्न लावते मला. त्याचं एकदाच त्याचं घर बसलं की मी एकदाचा मोकळा झालो. मग तू तुला दिसत नाही मिळतो या ना. फक्त तू मला दिसू नको एवढं कर. काय बाई हाय माय समजा भेटलं तरी बी लाज नाही व माय जराशी. एवढं सत्यानाश केला. एवढं सोन्यासारखं घर, हिऱ्यासारखे लेकरं. अव नवसानं भेटत नाही असा नवरा भेटला तुले. तुला बी पूर्व पुण्यच अशी माय बापाचं. पण तुला टिकवता नाही आलं बाई. तुले ते म्हणतात ना देवाला द्यायला पदर नाही घ्यायले. तशी गती आहे रत्ने तुई. समज होतं तुला नशिबी. पण तुला काही नाही भेटलं व. काही नाही भेटलं अशी व्हायस ना. अवदसा कोणाच्या घरात घुसली त्याचं भलं नाही करत. तशीच आहेस व तू. स्वतःचंही भलं नाही केलं दुसऱ्याचं तर सोड. लेकाचं लग्न, आनंदाचं घर पाहिजे होतं, आनंदाचा सोहळा पाहिजे होता. सनाई चौघडे वाजवा लागत होते घरात तर ती हे नंगारे वाजून राहिली दळबद्री. तुझा बाई फक्त एकदा. तुझा बाई हे बाबाई तुम्हाला तुमच्या बहिणीची शपथ. ती वदरून पाहत असेल तिची शपथ. एकदा मला माफ करायला सांगा फक्त. खबरदार जमा बहीणचं नाव घेशील तर. हा दळबद्रे तिची शपथ घाल तर मेल्यावर तर जगू दे तिला सुखानं. मेल्यावर तर राहू देत ती. वरून पाहत असेल तिच्या पोरीची गेली तर तिच्या आत्म्याला शांती नशीन भेटली. तिच्या पोरीचे जेवढे गेले ना रत्ने देव एक करीन. म्हणतात ना उकडत्या तेलात टाकते. तुला उकडत्या तेलात नाही व. तुले तर पेट्रोल मध्ये टाकीन. लक्षात ठेवतो तू. एवढे पाप केले त्या की तुला सुखानं मरण भेटणार नाही रत्ने. हे मी आत्म्यापासून तुला श्राप देतो. लक्षात ठेवतो तू. तुझा बाई ते बोलत बसू नका. तिच्या सांग तिला पहिल्या घराच्या बाहेर काढा. ते मा घरात दिसली पाहिजे नाही तर मंगल काय करायला लागेल. मग तुमच्या तुम्ही राहा. नका म्हणू माय. मी चालले जातो कुकडे मी. तुम्ही काही नका करू माय बाई. मी चालले जातो. शेटू चालली व बाई मी. आई बाबा तू कुठे जाईन जाऊ दे ना. कुठे जाऊ हसणार तू काय नको करू. लेकीचं तर ऐकावं. बाबा जाऊ द्या ना. खबरदार तू पायऱ्याच्या खाली आली तर. चल होय मग बाबू आहे तिथे एकटा. चल जाय. खाली आली तर विचार कर. हिले थांबून राहिली तू. अबा हिले हा एका बाई आहे का. हिले जाऊ दे आपल्या घरातलं. जर कुठे आपल्या घरात शांतता येईल अजिबात खाली नाही यायचा आता तो. होय तुला शपथ आहे माई खाली येशील तर.
बोललं असेल तर माफ कर माय. मनात काही नव्हतं बाई, जसं मला राजू तसं तू. अहो राजू कुठे गेला त्याला तो पा. त्याची काळजी नको करू तू. तू फक्त अतून निघ आता. तू काय आहे तू पुढचं पाहू आम्ही. येतो तुझा बाई, येतो बाय. आपली होत लोकच होती संगत. तुझा बाई चुकलं बोललं असेल तर माफ कर जा. एक डाव तुमच्या जवळले देराले म्हणणं मला एक डाव माफ करा, फक्त एक डाव. बाई हात जोडतो मी तुला. आता आम्हाला फक्त जगू दे तू शांततेनं. तू काही बाई कोणाला माफ करायच्या आणि तुला कोणा काही एक चान्स द्यायच्या आणि त्या कामाची बाईच नाहीस बाई तू. मी तुमच्या नवरा बायकोत पडतच नाही. तो नवरा काय म्हणते ते पाय बाई. आणि तू तो कर माय. जिवंत रायशीन चालली जाय, ती रायशीन तर हराम मत मरशीन जाय बाई. तो भावाले गिनता चालली जाजो माय. बसते ते दोन दारात मा काही म्हणणं नाही माय. आज लोक सांगू सांगू थकली बाई तुले मी. सख्या बहीण सारखं समजावून सांगितलं, असं वाटलं जाऊ दे माय. आपली बहीण तर तिच्या नशिबाने गेली, तिचं आयुष्यच तेवढं होतं, पण तिच्या जागेवर हे आली माय. तुले बी ना बहीण सारखंच पाहिलं व काहून तर बाई पोरगी होती ना तिच्यासाठी. पण तुया लय येले केले व शिटूचे, लय येले केले. आता कर्माचे फळं भग. मला तर अजिबात खराब नाही वाटून राहिलं ना, दुःख नाही होऊन राहिलं. तो जेवढे येले होती ना तेवढं मग आत्म्याला शांतता भेटीन म्हणलं रत्नी. ध्यान ठेवतो तू. हॅलो हा राजू, अबे कुठे आहेस तू? लय अंगात आली का तुला? लय मोठा झाला का तू? उठला सुटला घर सोडून चालला काय झालं रे? कुठे जात रे? इथं राहून राहिला जास्तीचा. घरी किती तमाशा झाला मूर्खा. आईला काढून दिलं बाबानं. ते मामाला फोन केला तुला. ते आई चालली कुठे चालली तर मला माहित नाही. ये ना कसा आहेस रे तू? किती नालायक आहेस रे तू? कायच्यासाठी भांडतर तिच्या संग? जाऊ दे ना. तुला माहित आहे ना कशी असली तरी आई येणार ते. कोण भांडतर तिच्या संग? कुठे गेला तू? ये लवकर. मी मेडिकलवर बसेला पाहिलं होते कशी करते तर मग. पाय तू पाहून नाही राहिली काय? तू चांगली आहेस ना. चल मी तुला नेऊन देतो तुझ्या घरी. चल फालतू राहू नको ते तू. ते काही धरणीत नाही ते बाई. मॅट आहे ते, केडकडचा पेशंट आहे ते तुले एखाद्या दिवशी दुखापत करीन ते काही. चालली जाय बिचारी तुझ्या घरी. चाल मी येतो घरी. तिथे जाऊ दे जकडे जाते तिकडे. मी येतो, तू तयारी कर. मी तुला तुझ्या घरी नेऊन देतो. बाबू कसं आहे? सगळं चांगलं. तू पहिले घरी ये. तुला काय सांगून राहिली मी? तू घरी ये पहिले. येतो माय बाई. चालली व लवकर नाही अतून. कोणाला तोंड टाकून राहिली? चालली व कोणाला म्हणून राहिली? अतून लवकर नाही. घराच्या आसपास दिसली नाही पाहिजे तू. भाऊ तुला शोधीनं घेऊन जाईन. डबल तोंड टाकू नको. मेले म्हणा आले सारे. लक्षात ठेवतो. कधी वापस नाही यायचं. मोठ्या बाई लय हरामखोर आहे. लय हरामखोर आहे. त्या आता फालतू भाऊच्या घरी जाऊन तमाशा करायची वय. मी घराच्या बाहेर नाही गावाच्या बाहेर निघ म्हणून राहिलो काय? तमाशाचं करशील तर मग म्हणजे चांगलं नाही. मी फुकटच्या धमक्या देत नाही. तुला माहित आहे. जे बोललो ते कोणाला दाखवीन. होईना पुरा सत्यानाच मग. मावशी म्हणलं होते काही तमाशा करायला होतो का? आता तर राजूचं लग्न आहे ना. काय म्हणतील ते नवीन सोय रे? अहो काही करता का तमाशा? थांब ना बाबाला सांग ना. तो मायला अक्कल नाही? तिला कळत नाही? राजूचं लग्न आहे, पोराचं लग्न, आणि हे बाई असे तमाशा करून राहिली. नवऱ्याच्या हातचे रट्टे खाते. लाज आहे का तिच्या जीवाले? कहू दे ही निवायली कशी अवदसा आहे तर बरे. मग त्याच्या नजरेतून पडीन एकदाची. तू नको टेन्शन घेऊन. तुला म्हणलं ना ती उभी नको. ते लेकराला सबर हा तमाशा दाखवत नाही. त्याच्यावर हे संस्कार पडले पाहिजेत काय तमाशाचे? तुला सांगतो कोणी तर समजत नाही का तुले? चल होय मडन वदा. आणि लढणं पण बंद कर. नाही तो सासूला फोन करीन. सध्याच्या पाहुण्याला बोलावेन पाठवून देईन तुले. जातो ना जातो. हिची ना वरातच काढ लागते गावातून. ही रत्नी तशी सुधारणारी नाहीये. हिला शेवटचा दणका साजराच द्यायला लागेल. नाही तर हे आयुष्यभर त्या राजूले त्याच्या बायकोले नाचवायचे होय. ते जगू देणार नाही सुखानं. पोरीले नवऱ्याला तर जगूच दिलं नाही. आता त्या पोराचा संसारही उद्ध्वस्त करायला हे अवदसा घेणार नाही. कारण हे का बाई व्हाय काय? अहो माय तर नाहीच नाहीये, पण बाई व्हायची लायकीची नाहीये रत्नी. अशा बाया आहेत म्हणून तर अर्धिक संसार पेटले सारे. आपण काय म्हणतो कोणाले? आपल्याच घरात असून लोकायला काय म्हणतं? जापासून माझी बहीण मिली त्यापासून या घराचं वनवा गेला या रत्नीनं. सब्बर होतो माय सब्बर. मा बहीणले टिकटावर मीठ नाही भेटलं, तेल तर दूरच दूर. तरी बी मास बहीण हशी खुशी संसार केला. आणि हे जशी अवदसा घरात आली ना, हिनं सारा सत्यानाश केला व माय. सत्यानाश केला. उलट इले सारं भेटलं बापा, सारं भेटलं. एवढं मोठं घर भेटलं, सारा वस्ता मस्ता सारं भेटलं. पण तरी इले सुखानं संसार करणं आला नाही. पा काय अरज झाली. दिंडी निघून राहिली गावातून. पोराच्या लग्नाचे सही नाही बजा गावात, तर हिचे तमाशाचे ढोल वाजून राहिले. अशी बेसरम बाई हे. बरी काढली त्या माणसानं घराबाहेर. मला तर मनासारखंच झालं. कोणी काही बी म्हणू. मला तर वाटते मा बदलाच घेतला मा बहीणचा मा पोरीचा. मन कलपते ज्याचं दुखते की नाही त्याला कळते. खरं सांगतो. लोकायला वाटेन की कशी आहे माहिती तुझा बाई हलकट वाईट विचाराची. पण वाईट विचारायची नाही. ज्याचा आत्मा कलपते की नाही, त्याच्या आत्म्याला ठेस पोचेल असते की नाही, त्याला समजते कसा आग बबुले बाहेर निघतात ते. हे रत्नीनं थोडं नाही सतावलं माझी टुले. दिशे ढस ढस डोयानं दिशे पोरीचे येले, पण करता नाही काही. काय करता? आपण घेऊन जातात पतीचा निभाव लागते का? आता कसं समजून राहिलं? बरं त्या माणसाने तसंच पाहिजे. काहून मावशी जाऊ दे ना. जो जसा आहे तसा आहे. आपण कायले कोणाला वाईट म्हणतं? आपलं नशीबच तसं होतं. त्या देवानच नाही लिहिलं आपल्या नशिबात सुख, तर तिच्या जोडून काय अपेक्षा करतं? जाऊ दे मावशी. तिला माफ करून टाक. बाबाला सांग मला काही म्हणणं नाही. आईनं मारलं म्हणून काय झालं? आई होते तिनं मारलंय मग काय झालं? का अंगाला का भुका पडले का मला? मावशी सांग ना. जाऊ दे ना म्हणा. कायले तमाशा करता? साजरा नाही वाटत मावशी. आता त्या राजूचं लग्न आनंद वास असायला पाहिजे होता.
काय म्हणतील ते सोयरे धायरे, मा घरचे लोक काय म्हणतील, ते नवीन सोयरा काय म्हणेन, मावशी सगळे इकडे हासा होईन म्हणेन मा घराचा, मा बाबाले काय समजीन आज लक्षात ठेवणं, समाजात किती लोक हसतील, या वयात असे तमाचे बरोबर आहेत काय. मावशी सांग ना तेले म्हणा मला आयुष्यात मायचं सुख लिहिलंच नाही देवानं, तर मग मला भेटेन कसं, त्याच्यासाठी तुम्ही काय लेती करता बरं. जे देवानं लिहिलं नाही आपल्या नशिबात त्याची अपेक्षा माणसाही जोडून काऊन करावं मावशी.